लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला बातमी अर्थातच वरुण राजाची। मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि या पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणीच पाणी आहे। पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक 25 मिनिटं विलंबाने तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं विलंबाने सुरू आहे। सायन ते कुर्ला दरम्यान ट्रॅकवर पाणी भरलेलं होतं तर येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कुलाब्यामध्ये 171 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 58 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे। माटुंगा इथल्या किंग सर्कल इथं सुद्धा मुसळधार पावसाने पाणी साचलेलं होतं। या पावसात काही गाड्या अडकून पडलेल्या होत्या। अक्षरशः यांना धक्का मारत या गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत। प्रतीक्षा नगरचा हा परिसर आहे आणि प्रतीक्षा नगरचा हा परिसर दरवर्षीप्रमाणे अगदी यंदा सुद्धा काहीशा बरसलेल्या वरुण राजाने जलमय झालाय। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, 11 वाजतायत, काय सद्यस्थिती आहे? बरोबर आहे, 11 वाजतायत। पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे, विश्राम केलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईत जे ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरलं होतं ते पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। आपण आहोत आता कुर्ला पूर्वेला असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये आणि या रेल्वे कॉलनीमध्ये कशा प्रकारे पाणी भरलेलं आहे ते पाहायला मिळते। हा जो रस्ता आहे हा लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पूर्वेला जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। जे प्रवासी आहेत, जे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारे असतील किंवा स्टेशनवर जे बाहेरून मेल एक्सप्रेस गाड्या येतात त्या मेल एक्सप्रेस गाड्यामधून मुंबईत आलेले प्रवासी असतो ते या पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळत आहेत। जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर हार्बर मार्गावरचा सुद्धा ही लोकल रेल्वे आहे, परंतु यावेळेस दिलासा मात्र हार्बर रेल्वेने दिलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी कुठेही पाणी भरलेलं पाहायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे हार्बर रेल्वे जी आहे ती सुरळीत सुरू म्हणावी लागेल। अर्थात ती 10 मिनिटं उशिराने जरी असली तरी मात्र ती सुरळीतच म्हणावी लागेल, कारण पाऊस असला की हार्बर रेल्वे सगळ्यात जास्त त्याच्यावर परिणाम होतो आणि ती उशिराने धावू लागते। परंतु आज मात्र ही जी रेल्वे आहे हार्बर रेल्वे ती व्यवस्थितपणे सुरू आहे। या रस्त्यावरचे जे रेल्वेचा क्वार्टर्स आहेत त्या क्वार्टरमधले म्हणजे कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे। तळमजल्यातले जे घर आहेत त्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे। सकाळपासूनच पावसाने थोडीशी उसंत घेतलेली असल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, परंतु हेच पाणी ओसरण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात वेळ लागतोय, कारण या ठिकाणी रेल्वेच्या वतीने हे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत। परंतु ते सुद्धा पंप लावण्यात आलेले असले तरी तो पाण्याचा निचरा पाहिजे तसा पटापट होत नसल्यामुळे मात्र हे पाणी आहे ते साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। मुंबईमध्ये आता मात्र पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा वसईत मात्र रिमझिम बरसणाऱ्या पावसाने नालासोपारा जलमय झालाय। सेंट्रल पार्क, काचोय रोड, ट्विन्स रोड, गालानगर या परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी आहे। या परिसरामध्ये ट्विन्स रोडचा परिसर आहे हा नालासोपारातला आणि इथं असलेल्या शाळेतल्या मुलांना सुद्धा या साचलेल्या पाण्यातून वाट काढत मार्गस्थ व्हावं लागतंय। काल रात्रीपासूनच दमदार पाऊस बरसतोय या परिसरामध्ये आणि त्यामुळे नालासोपारातले रस्ते जलमय झाले आहेत। अर्धा एक तास नालासोपारांच्या या रस्त्यावर पाणीच पाणी आहे आणि यातूनच वाट काढत वाहन चालकांची मात्र तारांबळ उठली। हा जो आता पडला ना अर्धा एक तास